लातूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्र बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीची वाट धरल्याचं चित्र आहे। मात्र सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजारभाव समितीमध्ये मिळतोय। सध्या लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3900 ते 4100 रुपयांचा भाव मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विक्री करावी लागत असून क्विंटल मागे 800 ते 900 रुपयांची तूट शेतकऱ्यांना सहन करावी लागते। बाजार समितीमध्ये सोयाबीन आणून विकावं लागत आहे। आता बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3839 रुपयेपर्यंतचाच भाव मिळत आहे आणि फेडरेशनला ही 4892 रुपये हमी भावानं खरेदी इतके दिवस होत होती, परंतु आता 1000 ते 1200 रुपयाचा फरक आम्हाला या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आवकचं प्रमाण सध्या थोडं वाढलेलं आहे, कारण खरेदी केंद्रावरची खरेदी बंद झाल्यामुळं या ठिकाणी इकडं आवक वाढलेली आहे आणि या ठिकाणी आवक वाढलेली असल्यामुळं थोडेसे भाव कमी जास्त होत आहेत। परंतु हे जे भाव आहेत ते कंटिन्युटी जो खरेदी केंद्र चालू असताना सुद्धा तेच भाव 100 रुपये, 50 रुपये, 100, 4000, 4050, 4100 ह्या रेंजमध्ये हे भाव होते आणि तेच भाव आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।